हॅलो मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज तुम्हाला तयार दिसत आहे याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं केलेलं आहे तर हा आहे 34 साईजमध्ये 4 टक्सचा ब्लाऊज। तर तुमच्याकडून जर का 4 टक्सचा ब्लाऊज टक्स कसे घ्यायचे हे कळत नसेल किंवा तुमची क्रॉसपट्टी छातीवरती चढत असेल, तुमचे शोल्डर उतरत असतील आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे तर ह्याचे टक्स कसे घ्यायचे आहेत, बॅक साईडचा पार्ट कसा तयार करायचा आहे, प्लस तुमची साईड फिटिंगची जी टीप आहे ती सुद्धा सरळ येत नसेल, हे बघा इथे साईड फिटिंग तुम्ही जवळून बघू शकता, आणि क्रॉसपट्टी पण कशी घ्यायची आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। हे 4 टक्सचे टक्स जे आहेत ते अगदी एकसारखे यावेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बॅकनेकचा गळा जो आहे तो कमीत कमी वेळेमध्ये कसा फिनिशिंगमध्ये येईल, किंवा बॅक साईडला आपण फिटिंग करतो तर कमरेच्या साईडचे जे दोन्ही पार्ट असतात ते खाली आलेले असतात बघा, आणि मध्ये ना पाठीला अशी कमान दिसते, तर ती का दिसते हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बॅकनेक टिपनेक असूनही गळा अजिबात ह्याच्यामध्ये उतरणार नाही आहे, तर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार हा ब्लाऊज जो आहे तो आपण स्टिच करत आहोत। तर ब्लाऊज कोणाचा आहे हे पण तुम्हाला कळणार आहे, किंवा तीच स्वतः सांगेल चॅनलवरून, तिचाही यूट्यूब चॅनल आहे। तर हा आपला तयार ब्लाऊज आहे, याचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला बघायचं आहे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करायच्या आहेत। अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे फक्त अर्धा तासात हा ब्लाऊज कंप्लीट होतो। तुम्ही जर का ह्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही ब्लाऊज स्टिच केला आणि कटिंग जरी केला ना, तर साईड फिटिंग वगैरे जे मोंड्याचे जोड वगैरे आहेत ते तुमचे काही प्रॉब्लेम असतील, किंवा तुम्हाला टक्स घ्यायला प्रॉब्लेम येत असेल नवीन शिकणाऱ्याला, तर हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत, आता आपण या ब्लाऊजला आहे ना प्रेस केलेला नाही, आणि ब्रॉकेटचा कपडा तुम्हाला माहिती कसा असतो, खूप सारे त्याचे धागे निघत असतात। चला तर वेळ न घालवता आपण लगेचच याच्या कटिंगला सुरुवात करत आहोत। तर इकडे मी पहिल्यांदा घेतलेला आहे अस्तर 80 कटमधला, म्हणजे जो आपला कट पीस येतो ना त्याच्यामध्ये हा ब्लाऊज जो आहे तो बरोबर बसतो। तर तुम्ही ट्राय करून बघा ह्या पद्धतीने, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा ब्लाऊज कसा तयार झालेला आहे ते। तर इथे ना तयार उंची मला ठेवायची आहे 14 इंचाची, म्हणून मी इकडे उंची चेक करून घेत आहे कुठं बसतंय, आपल्याला घडी कशी टाकावी लागणार आहे। तर हे बघा ह्या पद्धतीने आपण आता घडी टाकणार आहोत। तर व्यवस्थित बघा, अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ होणार आहे। तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ते सगळे ह्या एका व्हिडिओमध्ये तुमचे सॉल्व्ह होणार आहे, आणि ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती मी किती घेतलेली आहे ते सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी। तुम्ही जर का असे 4 ब्लाऊज शिवले तर तुम्हालाही तेवढी शिलाई मिळणार आहे। तर आता इकडे ना पहिल्यांदा माप समजून घ्यायचं आहे, घडी आडव्याला किती टाकायची आहे ते। तर आपल्याला घडी 34 साईजची येते, चौथा भाग येतो 34चा 8.5 इंच, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला करायचं आहे 3 इंच, समजलं? म्हणजेच आपल्याला घडी घ्यायची आहे 11.5 इंचाची। इथपर्यंत लक्षात आलं? तर मी इकडे आडवं उभं सगळं चेक करून बघून नंतरच मापं टाकायला स्टार्ट करणार आहे, तुम्ही या पद्धतीने स्टार्ट करायचं आहे। तर बघा, हाईट आपल्याला घ्यायची आहे बॅक साईडची 14 + 1 = 15 इंच। व्यवस्थित बघा, जितकी तुमची हाईट आहे ना त्याच्यामध्ये फक्त 1 इंच मिळवायचं आहे, कितीही तुमची हाईट असू द्या। आता हा जो कपडा आहे हा 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे, तुम्हाला दिसतोय ना इथे। त्याच्यानंतर इकडे मी बॅक साईडची हाईट टाकत आहे बघा 14 + 1 बरोबर। तर जास्त हाईट असली ना कधी कधी कपडा कमी पडतो, तर त्याच्यासाठी पण काय करायचं ते पण बघा। तर बंद बाजू माझ्या साईडला गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंचाची, तिथून पुढे 3 इंचाची शोल्डरची पट्टी घेतलेली आहे, मोंढा खोली घेतलेली आहे 5.5 इंचाची, त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग 8.5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन, आणि 1.5 इंच जे आहे ते आपल्या टक्ससाठीचं अंतर आहे। इथपर्यंत लक्षात आलं मैत्रिणींनो? कुठल्याही 4 टक्स ब्लाऊजला 3 इंच मार्जिन घ्यायचं आहे रुंदीमध्ये। त्याच्यानंतर बघा इकडे बॅक साईडचा मोंढा घेण्यासाठी आपण अंतर घेतलेलं आहे बघा इथे 1 इंचाचं कोणापासून। त्याच्यानंतर इथे बॅक साईडचा गळा पण आपण घेत आहोत बंद बाजूपासून खालीपर्यंत। तर तयार आपल्याला 11 इंचाचा हवा आहे, तर मी 11.5 इंचाला मार्क केलं, आणि प्रत्येक गळ्याला आहे ना असा बॉक्स काढून घ्यायचा आहे। तर 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे खालच्या साईडला, आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा आहे पुढच्या मोंड्याचा आकार। तर पुढच्या मोंड्याचा आकार जो आहे तो मी दिलेला आहे अर्धा इंचावरती। तर अर्धा इंचावरती असं व्यवस्थित असं कटिंगमध्ये कोरून घेतला ना, तर पुढच्या साईडला ह्या अजिबात फुगा वगैरे झोळ वगैरे काही येत नाही। 4 पादरावरती मागचा मोंढा आणि 2 पादरावरती पुढचा मोंढा कटिंग करून घ्यायचे आहे। तर बघा इकडे आता 4 पादरावरती आपला
मागचा मोंढा जो आहे तो कट झालेला आहे. दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतले आणि इथे नॉच देऊन दिलेला आहे गळा रुंदीच्या तिथे, म्हणजे आपल्याला माप घ्यायला सोपं जाईल. आणि बॅक साईडचा गळासुद्धा इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर बॅक साईडचा पार्ट आपला झालेला आहे तयार. त्याच्यानंतर आपण आता फ्रंटचा पार्ट कसा बनवायचा ते बघूया. तर आपल्याला तयार उंची हवी होती 14 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून घेतलेलं होतं 15 इंच. आता आपण पुढचा पार्ट बनवतोय तर अजून 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे क्रॉसपट्टीसाठी, म्हणजे 16 इंच. ठीक आहे. तर खाली वरच्या टोकापासून तर खालीपर्यंत म्हणजे जमिनीला मी 16 इंचचं अंतर घेतलेलं आहे. आणि इथे बघा बरोबर 3.5 इंचाला क्रॉसपट्टीची मी मार्किंग केलेली आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, क्रॉसपट्टीचं म्हणजे अंतर जे आहे ते कपड्यावरती पुरलेलं नाही, म्हणून मी इकडे मार्किंग केलेली आहे. हुकाच्या बाजूला 3.5 आणि फिटिंगच्या बाजूला घेतलेला आहे मी 2.5 इंच आणि क्रॉसपट्टीचा असा आकार देऊन घेतलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या, खाली कपडा कमी पडलेला होता म्हणून. त्याच्यानंतर बघा बंद घडीपासून 4 इंचावरती टक्स घेतला आहे, 4 टक्सचा 1 नंबरचा टक्स. त्याच्यानंतर इथे बघा वरती घेतलेलं आहे मी अंतर 2.5 इंचाचं आणि दोन्ही साईडला पाऊण इंच वरतून अंतर घ्यायचं आहे. 11.25 ते 11 इंचाचं टक्स पॉईंट हा मेन टक्स पॉईंट असतो. त्याच्यानंतर दोन्ही साईडला पाऊण इंचाचं अंतर घेतलेलं आहे आणि हा टक्स जो आहे मेन टक्स तो बनवून घेतला आहे. त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे गळा. तर गळा उंची मी घेतलेली आहे 6.5 इंचाची आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंचाची. ह्यालाही इथे आपण गोलाकार करून दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मोंढा जो आहे तो मी तुम्हाला मगाशी सांगितलंच होता, तरीसुद्धा इथे आता आपल्याला पुढचा मोंढा तयार करायचा आहे. तर असा आकार द्यायचा आहे पुढच्या मोंढ्याला मी जसा दिला आहे तसा. तर आता हे 4 टक्स घ्यायचे आहेत आपल्याला. तर ह्या दोन्हींचा अंतर मिडल पॉईंट आपण घेतलेला आहे. तिथून पुढे 2.5 इंचावरती 1 टक्स. त्याच्यानंतर बघा खालून आपल्याला घ्यायचं आहे परत एकदा 2.5 इंच आणि तिथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे 6-6.5. अगदी व्यवस्थित बसून जातो टक्स. आता हे 3 टक्स झाले. त्याच्यानंतर परत एकदा तिरपा 1 टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर तो मोंढ्याचा तिरपा आपल्याला दिलेला आहे आपण तो. तर तो मी दिलेला आहे 2.25 इंच रुंदी आणि वरती मोंढ्यापर्यंत तिरपा टक्स. आता हा पुढचा गळा जो आहे तो कट करून घेऊ आपण अगोदर. तर अगदी सोप्यात सोपा आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारा हा ब्लाऊज. तर बघा पुढचा मोंढा ह्या पद्धतीने मी व्यवस्थित असा कोरून घेतला. त्याच्यानंतर ह्या टक्सला नॉच द्यायचे आहेत बघा, म्हणजे काय होतं की तुम्हाला जास्त वेळ तुमचा जाणार नाही आहे आणि वेळसुद्धा वाचेल. तर 4ही टक्सला या पद्धतीने मी अशा पद्धतीने नॉच आहेत ते दिलेले आहेत. आता हे जे पार्ट आहे ना पुढचे तर ते वेगवेगळे करून घेऊ आणि हे एकावरती एक ठेवून असं व्यवस्थित असं एकाला एक अटॅच केलं तर हे बरोबर हे जे आपण चॉकने मार्किंग केलेलं आहे त्या दुसऱ्या पार्टवरती सुद्धा हे छापून येणार आहे. तर हा झालेला आहे आपला फ्रंटचा पार्ट तयार. त्याच्यानंतर आता आपण बाही बसवणार आहोत इथे. तर बाही उंची जी आहे ना तर ती आहे 4.25 इंचाची. तर 4.25 मध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचा आहे आणि बाहीची रुंदी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 8.5 इंचाची, म्हणजे तिचा चौथा भाग 8.5 इंच. तर आपल्याला इथे थोडंसं जॉईंट येणार आहे. तर बघा इथे आपण 4.25 अधिक 1 इंच बरोबर 5.25 इंच घ्यायचं आहे आणि अशी सरळ लाईन जी आहे ती मार्क करून घ्यायची आहे. आता हे जे उरलेलं वरचं कापड आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी बसवायची आहे. आलं लक्षात मैत्रिणींनो? तर बरोबर क्रॉसपट्टीसुद्धा आपली बसणार आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये कटिंगसुद्धा ही होत आहे आपली बघा. तर इथे आपल्याला थोडासा जॉईंट येणार आहे. तर कपडा पण शिल्लक आहे आपला. तर मी इथे ना कॅप हाईट घेतलेली आहे 3.25 इंचाची. तर खूप जास्त मोठी हाईट घेतली ना म्हणजे कमी हाईट, इकडे जास्त कपडा जर का वाचवला तर तो टोचतो आपल्या काखेमध्ये, त्याच्यामुळे कमीच घ्यायचं आहे इथे अंतर. तर मी 3.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि नॉच पण दिलेला आहे सेंटरचा बाहीला. आता आपण इकडे ना याला जॉईंटसुद्धा देणार आहोत. तर बघा इथे जॉईंट देण्याची पद्धत बघायची आहे. तर जितका कपडा आपल्याला वाचवता येईल, म्हणजे आपल्याला बॅक साईडच्या पट्ट्या आणि आय हुकच्या पट्ट्या पण याच्यासाठी लागणार आहेत. तर कपडा व्यवस्थित यूज करायचा आहे अस्तरचा सुद्धा. तर इथे बघा ह्या पद्धतीने मी डबल फोल्ड केला तो कपडा आणि इकडे पलटी केलेली आहे बाहीला व्यवस्थित आणि इथे बघा व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे. आता याला आपण पिन
लावून घेणार आहोत. पण आज मी काही जोडायला देणार नाही ब्लाऊज, घरीच मी जोडणार आहे. तुम्हाला शिकवायचा आहे म्हणून, नाहीतर मी कारागिराकडे हा ब्लाऊज जोडायला दिला असता, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मग मी डायरेक्टली ब्लाऊज जो आहे तो शिवायला घेणार आहे मशीनवरती. तर इथे पिन लावून घेतलेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता. तर ह्याला पिन लावून आपली झालेली आहे, बाहीची कटिंगही झालेली आहे. तर आत्ता हा संपूर्ण अस्तरचा पार्ट जो आहे तो आपण आता मेन कपड्यावरती ठेवून याची कटिंग करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आता आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा बनवायची आहे. तर इथं बघा, आता हा जो मेन कपडा आहे ना, तर डायरेक्ट बाही कधीच कट करायची नाही. याला पट्टी दिलेली आहे बघा साडीच्या, तर ती पण आपल्याला बाजूला करायची आहे. आता हा उरलेला जो बाहीच्या वरचा अस्तरचा पार्ट होता ना, ह्याच्यावरती आपल्याला आता करायची आहे क्रॉसपट्टीची कटिंग. तर इथे बघा, पुढच्या साईडला मी घेतलेला आहे 3.5 इंचाचा अंतर, रुंदीला मी घेतलेला आहे 11.5 इंचाचा अंतर आणि बॅक साईडला मी घेतलेला आहे 2.25 इंचाचा अंतर. आणि ही क्रॉसपट्टी जी आहे ती आपण आता कटिंग करून घेऊ. तर उंचीनुसार क्रॉसपट्टी कमी जादा होत असते, पण थोडीशी छोटी क्रॉसपट्टी घेतली ना हाईटला, तर ती आहे ना छातीच्या वरती बिलकुल चढत नाही. अगदी बरोबर जिथे ती हवी आहे तिथेच असते, अजिबात वरती खाली होत नाही. हे बघा, तर ह्या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी जी आहे ती लागल्या गेलेली आहे. तर क्रॉसपट्टीचं थोडंसं अंतर आपण का वाढवलेलं आहे की पुढे आपण ती सरकवून लावत असतो. तर बरोबर आपली हाईट जी आहे ती येणार आहे 14 इंचाची. तर आत्ता मी घेतलेला आहे मेन जो ब्लाऊजचा कपडा आहे तो. तर पहिल्यांदा आपण हे काम करायचं आहे की कुठल्याही ब्लाऊजला लेस देताना त्यांनी खूप छोटी दिलेली असते. काही ब्लाऊजांनाच असं असतं की लेस जी आहे ती मोठी. तर इथे मी सुलट्या बाजूला एक चॉकने मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता मी इथं बघते ब्लाऊज कसा बसवायचा इथे. तर कपड्याचा म्हणजे कोस जो आहे तो व्यवस्थित बघून आणि व्यवस्थितच आपण हा अंथरवून हा ब्लाऊज बसवणार आहोत. तर बघा, अगोदर मी आडव्यामध्ये टाकून बघितलेलं होतं, तर तो काही व्यवस्थित बसत नव्हता. मग आपण इथे उभ्यामध्ये ब्लाऊज जो आहे तो टाकणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपण याला प्रेस करून घेतलेली आहे. तर बघा, असे पार्ट मी ठेवलेले आहेत, अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत बसलेले आहेत. मार्जिन पण जर आपल्याला मिळालेलं आहे. अगदी छोटासा कपड्याचा तुकडा होता, एवढा मोठाही हा ब्लाऊज पीस नव्हता, पण अगदी व्यवस्थित आपण हा बसवून घेतलेला आहे. आणि झटपट कटिंग जी आहे ती आपली झालेली आहे इथे तयार. तर ही कटिंग झालेली आहे आता. तर त्याच्यानंतर इथे बघा, बाही जी आहे ती आपल्याला बसवायची होती. तर बाहीला डबल फोल्ड केल्यामुळे काय झालं की आपल्याला भरपूर सारा कपडा जो आहे तो मिळालेला आहे. तर बाही आपली झालेली आहे इकडे रेडी. तर चला आता मशीनवरती याची स्टिचिंग कशी करायची आहे ते बघणार आहोत लगेचच. तर घेतलेला आहे बॅक साईडचा पार्ट आणि उलट सुलट बाजू जी आहे ती बघून घेतलेली आहे. तर मी इथे मार्क केलेलं आहे, इथे दिसतंय बघा. तर क्रॉसमध्ये मी मार्किंग केलेलं होतं. तुम्हाला हवं तर नवीन शिकत असाल तर याला सगळ्या बाजूने पिनअप करायचं आहे आणि नंतर सुरुवात करायची आहे टिप मारण्यासाठी. आणि मशीनचा एक दाब मार्जिन आणि बरोबर जो गोलगळा आपण कट केलेला होता ना त्याच्यावरती अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. कपडा कुठेही खेचायचा नाही आहे खालच्या साईडचा. अगदी व्यवस्थित असा गळा तयार होतो. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये गळा कट केलेला असेल ना तरी पण गळा खूप सुंदर तयार होतो. तर हा ब्रॉकेटचा ब्लाऊज असल्यामुळे आणि ब्रॉकेटचं ब्लाऊजचं आहे ना पायपिंग व्यवस्थित येत नाही, म्हणून आपण ह्याला पलटी करत असतो शक्यतो. जर का ह्याला पायपिंगचं म्हणजे कपडा असताना तर आपण ह्याला पायपिंगसुद्धा केली असते. तर बघा, आपली टिप मारून झालेली आहे. खालच्या साईडला शक्यतो पट्टी बनवायची आहे कमरेची, म्हणजे ब्लाऊज जो आहे तो अगदी व्यवस्थित बसतो कमरेमध्ये. तर इकडे आहे ना जशी टिप मारली त्याच्या साईडने आपण इकडे व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे बघा. तर याला आपल्याला दाब टिप दिली ना तर मग गळा खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये येतो. तर याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत. शिलाई कट होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे. तर मी कट्स लावून घेतलेले आहे आणि प्रॉपर जसे आपण गळा कट केलेला आहे ना अस्तरचा गोल आकार, तसाच्या तसा आकार आपल्याला मिळून जातो. तर इथपर्यंत आलं लक्षात मैत्रिणींनो. आत्ता आपण इथे फक्त अस्तरवरती दाबटीप देत आहोत आणि आतलं जे शिलाई मार्जिन आहे ह्या टिपच्या खाली येईल ह्या पद्धतीने टिप द्यायची आहे बघा. मी जशी देते ना त्या पद्धतीने. तर गळा अगदी व्यवस्थित असा गोल आकार येणार आहे तुमचा. त्याच्यानंतर वरती परत एकदा एक फिनिशिंगची टिप देऊन घ्यायची आहे. तुम्ही हवं तर याला लेससुद्धा लावू शकता. तर मी काही इथे लावलेली नाही आहे. बघल उद्या विचारून कस्टमरला, त्यांना हवी असेल तर आपण लावून देऊ.
पण प्लेन पण खूप सुंदर दिसतो, जास्त गॉडी दिसत नाही. आता बॉटम साईडला आपण इकडे टिप मारून घेतलेली आहे आणि ह्या अस्तरवरती हात फिरवायचा आहे सारखा, म्हणजे कपडा जो आहे तो अगदी प्लेन होऊन जातो आणि कुठेही झोळ वगैरे काही दिसत नाही कपड्याला. सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही एक्स्ट्राचा कपडा आपण आता कट करून घेणार आहोत आणि ह्याला आहे ना कमरपट्टी बनवणार आहोत टक्स वगैरे मारून. तर टक्स कसे घ्यायचे आहेत, कमरपट्टीला वाक काय येतो, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते लगेच तुम्हाला आता दाखवणारच आहे. तर बघा, एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट केलेला आहे. आपण आता टक्स घेणार आहोत. तर बॅक साईडचा सेंटर काढून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा. एकावरती गळा चेक करून घ्यायचा आहे आणि इथून बघा बंद बाजूपासून 4.5 इंच आणि वरतीसुद्धा 4.5 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरपा जो आहे तो टक्स मारून घ्यायचा आहे. नॉच देऊन दिलेले आहेत आणि टक्स मारायला मी सुरुवात केलेली आहे बघा. तर तुम्ही याला 2 पण टिपा मारू शकता, सिंगल पण मारू शकता. तुम्ही मशीनची टीप किती नंबरवर केलेली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर ही माझी आहे ना, ती टीप जी आहे ती कमीच आहे, म्हणजे जास्त मोठा टाका नाही आहे, त्याच्यामुळे टीप अगदी व्यवस्थित बसले जाते. तर बघा व्यवस्थित आता दुसऱ्या साईडने आपण टक्स घेतलेला आहे. आत्ता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. तर इथे बघा टेप घ्यायचा आहे किंवा स्केल घ्यायची आहे. तर बघा हे अंतर जे आहे ते सेंटरपासून अशा पद्धतीने खाली जे आहे ते झुकल्यासारखं असतं, ते अंतर जे आहे ते आपल्याला कट करायचं असं क्रॉसपट्टी म्हणजे कमरपट्टी लावण्याच्या अगोदर. तर कमरपट्टी घेतलेली आहे मी 1.25 इंचाची आणि परत एकदा शिलाई मार्जिन जी आहे ती एक दाब शिलाई मार्जिन, म्हणजे उंची जी आहे ती कमी होत नाही. त्याच्यानंतर दोरा न तोडताच लगेच ह्याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर दाब टीपही आपली देऊन झालेली आहे. आत्ता काय करायचं आहे, आपल्याला टीप काय मारायची नाही आहे, लगेच आपण याला डबल फोल्ड करणार आहोत. म्हणजे आपली हातशिलाईची पट्टी जी आहे ती तयार होईल, म्हणजे वेळही वाचतो आणि आपली शिलाई जास्त वेळा द्यावा लागणार आहे ती पण वाचणार आहे याच्यामध्ये. मैत्रिणींनो, तुम्हाला जर का माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल, आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायचे आहे. जास्तीत जास्त जणींपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. आता आपण लगेच पुढच्या भागाचं इथे स्टिचिंग बघत आहोत. तर पुढचा भाग जो आहे तो घ्यायचा आहे. तर त्याला ऑलरेडी आपण चॉकने मार्किंग केलेलं होतं, तर ते थोडंसं ब्लर होतं, तर ते एकदम डार्क करून घ्यायचं आहे आणि सुरुवात करायची आहे. उलट बाजू जी आहे ती बघून घ्यायची आहे आणि अगोदर आहे ना एकाला एक अटॅच करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याचे टक्स घेणार आहोत. तर बघा, ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ब्लाऊज हा कटिंग केल्या लगेच स्टिच करायचा असतो. हा जास्त वेळ घडी मारून ठेवायचा नाही आहे. जसं त्या ब्लाऊजचा वेळ वाढत जाईल तसे त्याचे धागे सुटतात. त्याच्यामुळे अशा ब्लाऊजचे पटकन शिलाई करून घ्यायची आहे आणि शक्यतो लॉक फिटिंग करून घ्यायची आहे याला. आणि असेल इंटरलॉकची मशीन तर तुम्ही याला इंटरलॉकसुद्धा करू शकता. तर इथे बघा दुसऱ्या बाजूनेही आपण सुरुवात केलेली आहे. दुसरा पार्ट ही आपण अस्तरला जोडून घेतलेला आहे एकाला एक एकदम व्यवस्थित असा. आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आणि इकडे ह्या दुसऱ्याही साईडचे आपण टक्स जे आहेत ते डार्क करून घेतलेले आहेत. आता जास्तीचा कपडा होता ना तो आपण कट केला आहे इथे बघा. आणि त्याच्यानंतर आपण आता टक्स घेणार आहोत. ते कसे घ्यायचे ते पण बघू. तर टक्स कसे घ्यायचे काय तुम्ही बघितलंच आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही समजलं नाही ना तरीसुद्धा मला कमेंट करून विचारायचं आहे. तर बघा इथे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज जो आहे तो तयार होतो. तर बघा 4ही टक्स जे आहेत ते ह्या पद्धतीने आपले मारून झालेले आहेत. तर बघा याला पफ पण अगदी व्यवस्थित येतो. तुम्ही इथं बघू शकता अगदी कटोरी ब्लाऊजसारखा याचा पफ येतो. तर इथे बघा उलट बाजू बघून घ्यायची आहे क्रॉसपट्टीची आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपण आता जोडून घेणार आहोत. तर बघा थोडीशी क्रॉसपट्टी जी आहे ती या पद्धतीने जोडायची आहे, थोडी तिरपी ठेवायची आहे पुढे सरकवून, म्हणजे क्रॉसपट्टीला पीळ पडत नाही. आणि परत एकदा एक दाब शिलाई मार्जिन. तर ह्या कपड्याला डबल मी टिपा दिलेल्या आहेत जेणेकरून कपडा जो आहे तो आपला सटकणार नाही आहे. तर बघा इथे आपली क्रॉसपट्टी वरच्या साईडने जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर हा जो रोल करून घ्यायचा आहे 4 टक्स मारलेला आणि त्याच्यानंतर अगदी व्यवस्थित असा प्लेन करायचा आहे क्रॉसपट्टीचा रोल. आणि खालच्या साईडला एक्स्ट्रा कपडा जरी आला तरी चालेल, पण अस्तरप्रमाणेच आपण ह्याला बॉटम साईडला टीप मारून घेतलेली आहे. आता हा रोल जो आहे तो उलगडून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली क्रॉसपट्टी लागलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता. याला जर का प्रेस केली तर फिनिशिंग अतिशय सुंदर येणार आहे. तर मी इथे हुकाची पट्टी तयार करत आहे बघा. तर मी डबल फोल्ड ही पट्टी केलेली आहे. 1.5 इंचाची पट्टी कट केलेली होती.
खालच्या साईडने अर्धा इंचाने फोल्ड केलं आणि इथे बघा एक्स्ट्रा क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला कट करायची आहे, जी आपण पुढे सरकवून लावलेली होती ती ह्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप दिली ना तर ही जी पट्टी आहे ना अगदी फिनिशिंगमध्ये दिसते। तर ह्या पद्धतीने ही पट्टी जी आहे ती दाबटीप दिल्यानंतर वरतूनही याला एक टीप मारून द्यायची आहे। हवं तर तुम्ही याला नंतर हातशिलाई पण करू शकता। तर हा झालेला आहे आपला एक पार्ट रेडी। तर एक्स्ट्राची क्रॉसपट्टी कट केली। सेम पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा आपण याला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घेऊया आणि नंतर लगेच याचे टक्स मारून घेणार आहोत। तर टक्स पहिले जसे मारले होते ना तसेच टक्स मारायचे आहेत अगदी व्यवस्थित असं। आणि मार्जिन जी आहे ती पण तुम्ही इथे स्पष्ट बघा की तिरपी तिरपी टीप मारायची आहे, डायरेक्ट अशी टीप सरळ मारायची नाही आहे ह्या टक्सला। तर ही 4 टक्सची ही एक ट्रिक आहे की सरळ टीप मारायची नाही, निमुळती टीप मारायची आहे। तर बघा ही बाजू झाली आपली। त्याच्यानंतर आपण ही पण क्रॉसपट्टी जी आहे ती जोडून घेणार आहोत। तर इथे बघा उलट सुलट बाजू मी चेक केली, तर क्रॉसपट्टी थोडीशी मी पुढे सरकवून लावत असते। तर तेच तुम्हाला सांगते की क्रॉसपट्टी थोडी पुढे सरकवून लावली की क्रॉसपट्टीला पीळ पडत नाही। परत एकदा एक दाब शिलाई मार्जिन आणि लास्टपर्यंत तिन्ही पदर एकत्र, खालच्या साईडला अस्तर, वरच्या साईडला मेन कपडा, त्याच्यानंतर हे 4 टक्सचे मारलेले टक्स आहेत त्याचा रोल आणि नंतर खालच्या साईडला बॉटम साईडला ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। अस्तरप्रमाणे एक्स्ट्रा जो कपडा असतो मेन फॅब्रिकचा तो ह्याच्यामध्ये पकडायचा नाही, तर थोडा एक्स्ट्रा आला तर तो कट करून घ्या किंवा तो तसाही ठेवला तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण तर धागा निघणाराच ब्लाऊज आहे हा। तर झालेली आहे आपली इकडची पण क्रॉसपट्टी जोडून। तर इकडे आपल्याला व्यवस्थित अशी फिनिशिंग येण्यासाठी मी एक टीप वरतून मारलेली आहे आणि जास्तीचा क्रॉसपट्टीचा कपडा आहे तो मागच्या आणि पुढच्या साईडला कट करून घेतला। त्याच्यानंतर आता इथे आपण परत एकदा 2 इंचाची एक पट्टी कट करून घेत आहोत। ही आहे आपली आय बनवण्याची पट्टी। तुम्ही जर का बटन लावत असाल तर ह्याच्यावरती बटनसुद्धा लावू शकता। खालच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आतमध्ये फोल्ड केलं आणि इथे टीप जी आहे ती लॉक केली। आता त्याच्यानंतर इथे बघा डबल फोल्ड करायचं आहे। जिथे टीप मारलेली आहे त्याच्यावरती आपण 5 नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे। नंतर आपण ह्याच्यावरती व्ही आकाराचे आय करून घेणार आहोत। तर बघा हे दोन्ही पार्ट अगदी एकसारखे तयार झालेले आहेत। आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत याचे आणि पुढचं गळ्याची पट्टी जी आहे ती बनवून घेणार आहोत, कारण का बॅक साईडला आपण पलटी केलेला आहे गळा। तर पुढच्या साईडला इकडे आपण पायपिंग करणार आहोत, कारण का छोटी पायपिंग असते ह्याची। तर बघा अशा पट्ट्या ज्या आहेत त्या मी 1-1 इंचाच्या काढून घेतलेल्या आहेत आणि डायरेक्ट पायपिंग कशी करायची आहे ते पण तुम्हाला मी इथे सांगत आहे। तर बघा इथे 1-1 इंचाची ही तिरपी पट्टी काढली आणि या पद्धतीने टीप मारून घेतली। कुठेही याला अगोदर टीप मारलेली नाही। पुढच्या साईडला अर्धा इंचाने लॉक केलं, छोटे छोटे कट्स लावलेले आहेत। तर जास्तीचा जर का कपडा असेल तर तो कटही करू शकता। त्याच्यानंतर ह्याला असं फोल्ड करून वर दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि हे आतलं जे मार्जिन आहे ना बरोबर ह्या टिपच्या खाली येईल ह्या पद्धतीने दाब शिलाई मारून घ्या। तर बघा अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये, म्हणजे धागे पण निघणार नाहीत या पायपिंगचे। ह्या पद्धतीने जर का तुम्ही पायपिंग केली तर आता टीप मारून झाली। त्याच्यानंतर आपण हे परत एकदा फोल्ड केला आणि जिथे आपण टीप मारलेली होती बरोबर त्या खाचेमध्येच आपल्याला पायपिंगची टीप मारून घ्यायची आहे शेवटपर्यंत। तर बघा अगदी व्यवस्थित अशी टीप मारून आपली होत आहे बघा, आणि दुसऱ्या 2 बोटांनी ही थोडीशी खेचून घ्यायची आहे। तर झालेली आहे आपली एक बाजू अगदी फिनिशिंगमध्ये तयार। सेम पद्धतीने आपण आता दुसरी बाजूसुद्धा बनवून घेणार आहोत। तर पुढच्या साईडला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून कपडा आतमध्ये फोल्ड करून घेतला आणि बघा व्यवस्थित अशी टीप मारली। परत एकदा याला आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत। जास्तीचा जर का कपडा असेल ना हा कटसुद्धा तुम्ही करू शकता, जसं की मी इथे करते कट बघा, म्हणजे जेणेकरून तो बाहेरून दिसणार नाही ब्लाऊज तयार झाल्यानंतर। परत एकदा ह्याला एकदा टीप देऊन घ्यायची आहे आतलं मार्जिन शिलाईच्या खाली आणि टीप मारून घ्यायची आहे। याने काय होतं की आपला जो गोट आहे पायपिंग आहे ती बिलकुल पलटी पडत नाही। तर ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे, ट्राय करून बघा नक्की। त्याच्यानंतर बघा परत एकदा जिथे आपण टीप मारली त्या खाचेमध्ये ही टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बोटांनी। पुढच्या साईडने कपडा जो आहे तो थोडासा ब्लाऊजचा गळा ओढून घ्यायचा आहे, बाकी काही करायचं नाही। तर झालेलं आहे आपले दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित असे तयार। तुम्ही पाहू शकता इथे पार्ट आपले तयार झालेले आहेत।
तर आता बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि इथे आपण आता शोल्डर जोडून घेणार आहोत. तर शोल्डर जोडताना बघा व्यवस्थित असं हे ठेवून घ्यायचं आहे आणि उंचीचं अंतरसुद्धा मोजून घ्यायचं आहे. जसं की मी आता उंचीचं अंतर मोजून घेणार आहे. तर उंचीचं अंतर मोजायचं आहे तर बरोबर 14. शोल्डरवरती टेप लावलेला आहे मी आणि खालीपर्यंत 14 इंचचं अंतर जे आहे ते मोजून घेतलेलं आहे. तसंच तुम्हीसुद्धा अंतर मोजून घ्यायचं आहे म्हणजे मागचा पुढचा भाग एकसारखा पण येईल आणि दोन्ही पण बाजूचे पार्ट ते सुद्धा उंचीला एकसारखे येतील. शोल्डरला डबल टिपा मारून मी घेणार आहे इथे. तर तुम्ही पाहू शकता शोल्डरच्या टिपा ज्या आहेत त्या 2 ते 3 टिपा मारल्या ना तर शोल्डर पण उसवत नाही, कारण का आपण मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो वेगवेगळा तयार केलेला आहे गळ्याचा. म्हणून सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही शोल्डर जे आहे ते मी जोडून घेतलेलं आहे. बघा इथे अगदी व्यवस्थित आणि एकसारखं तयार होईल हे शोल्डरसुद्धा आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर तोही अगदी फिनिशिंगमध्ये दिसेल. तर आता आपण शोल्डर झालेले आहे जोडून. तर बाही जोडणार आहोत. तर बाही कशी जोडायची, तुमचे जोड खालीवर होत असतील तर त्याच्यासाठी बघा बॅकचा आणि फ्रंटचा जो पार्ट आहे तो असा एकावरती ठेवायचा साईड फिटिंगच्या साईडने आणि थोडंसं कमी जास्त असेल ना किंचित फरकाने सुद्धा तरी पण तो इथे कट करून घ्यायचा आहे. शोल्डरला व्यवस्थित टीप मारलेली नव्हती, परत एकदा टीप मारली आणि आता आपण इथे बाही जोडणार आहोत. तर बाही आपण तयार करून घेतलेली होती. तर बाही जोडायच्या अगोदरसुद्धा इथे बाही चेक करून घ्यायची आहे, कुठे कमी जास्त आहे का, उंची जास्त झालेली आहे की. आत्ता कस्टमरला आहे ना थोडंसुद्धा कमी जास्त चालत नाही आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे. तर बघा इथे व्यवस्थित अशी बाही जी आहे ती आपण एकसारखी केलेली आहे आणि सेंटरसुद्धा आपण दिलेला आहे बाहीला. तर बघा ह्या पद्धतीने आपण आता बाहीसुद्धा जोडत आहोत. तर बाहीला आपण जो जॉईंट दिलेला आहे अस्तरला तो जॉईंट जो आहे तो पुढच्या साईडला घ्यायचा आहे. कुठल्याही बाहीमध्ये मी असंच करते. तर बाकीच्यांचं नाही मला माहिती, म्हणजे ते दोन्ही साईडला देत असतील जॉईंट, पण मी शक्यतो एका साईडला जॉईंट देत असते पुढच्या साईडला. तर बघा सेंटरवरती शोल्डरचा सेंटर बाहीचा सेंटर मॅच केला की ही बाही जी आहे ती एका साईडची लागल्या जात नाही, म्हणजे किंवा एक बाजू जास्त एक बाजू कमी अशी नाही होत आणि बाही पण अगदी व्यवस्थित अशी पुरलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर आता ही बाही जोडून झाल्यानंतर परत एकदा आपण ह्याला डबल टीपसुद्धा मारून घेणार आहोत. त्याच्या अगोदर दुसरी बाही आपण जोडून घेणार आहोत. तर इथे बघा थोडंसं कमी जास्त असेल ना मोंढ्याच्या तिथे हे सारखं करून घ्या, नंतरच बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर इथे बघा व्यवस्थित असं बाहीचं सेंटर चेक केला आणि शोल्डरवरती सेंटर मॅच केला आणि परत एकदा आपण बाही जोडायला सुरुवात केलेली आहे. बाही जास्त ओढायची नाही आहे, अगदी फिनिशिंगमध्ये जोडल्या जाते. बाही जर का ओढली तर बाही फिनिशिंगमध्ये दिसत नाही आणि कपडा जो आहे तो ताणल्यासारखा दिसतो बाहीचा पुढच्या साईडला. तर इथे मी डबल टीप मारून घेतलेली आहे बाहीला बघा. तर बाही आपली झालेली आहे जोडून. तर डबल टीप लगेचच्या लगेच मारली तर बाही जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी पक्की लागल्या जाते मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपण आता साईड फिटिंग करत आहोत इथे. तर बॅक साईडचा सेंटर काढला, त्याच्यानंतर हा पार्ट याच्यावरती ठेवायचा आहे. इथे बघा सेंटरवरती पार्ट ठेवायचा आहे आणि जी आईची पट्टी होती बघा ती हे सेंटर आपण जी रेषा आखलेली आहे त्याच्यामध्ये पकडायची नाही, म्हणजे कमर घेरामध्ये ती पुढे सरकवून ठेवलेली आहे. इथे व्यवस्थित बघू शकता आणि वरपर्यंत ही टीप जी आहे ती एकसारखी मी मारून घेतलेली आहे. बॅक साईडचा पार्ट तो थोडासा जास्त होता, कारण का आपण आहे ना टक्ससाठी फ्रंटमध्ये अंतर वाढवलेलं होतं 1.25 इंचाचं, म्हणून. तर बॅक साईडचा थोडासा वाढवा आला तरी पण तो कट करून टाकायचा. आता ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित असा उलटा केला आणि इथे टीप मारत आहे. तर इथे कमर घेरा आहे हिचा 29 इंचाचा, म्हणून मी घेतलेला आहे इथे 7.25 इंचाचा अंतर आणि दंडघेर जो आहे तो 6 इंचाचा आहे, म्हणून मी घेतलेला आहे 6 इंचाचं अंतर आणि सरळ खालीपर्यंत टीप मारून घ्या. तर तुम्ही जर का अशी साईड फिटिंग केली ना तर तुमची शिलाई जी आहे ती अगदी सरळमध्ये येते. तुम्ही पाहू शकता कुठेही वाकडी तिकडी शिलाई येणार नाही आहे. तर सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हीच पद्धत ट्राय करायची आहे. तर ह्याला आहे ना बाहीला काठ होते, त्याच्यामुळे तो ब्लाऊज आहे तो असा दिसतोय. जर का प्लेन ब्लाऊज असता तर याच्यापेक्षा भारी तो ब्लाऊज दिसला असता, पण काठ पण मॅटर करत होते, कारण का मग तो प्लेन दिसला असता आणि काठ हे लावायचं कंपल्शनच होतं, म्हणजे त्यांनी तसं सांगितलेलं आहे की साडीला काठ असणार आहेत असे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण सेम पद्धतीने हीच पद्धत फॉलो केलेली आहे. 7.25 इंच 29चा कमर घेर म्हणजे चौथा भाग 7.25 इंच
आणि वरती दंडघेर जो आहे तो 6 इंच. कुठेही वाकडी तिकडी टीप जी आहे ती तुम्हाला दिसणार नाही बघा. अगदी स्ट्रेटमध्ये आपण ह्या टिपा मारलेला आहे. आणि कोणाला जर का ह्याच्यात साईड फिटिंगचं काही समजलेलं नसेल तर मला कमेंट करा, मी याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल फक्त साईड फिटिंगचा. तुमचं जर का साईड फिटिंग एका बाजूला जास्त एका बाजूला कमी येत असेल तर ती पद्धत खूप उपयोगात येईल तुमच्या. तर बघा इथे आपलं झालेलं आहे संपूर्ण ब्लाऊजचं साईड फिटिंग पण तयार. त्याच्यानंतर आपल्याला इकडे आय हुकच्या म्हणजे आळे पण बनवायचे आहेत, हुक लावायचे ते. आणि इथे जे आपण मेन फिटिंग केलेली आहे ना त्याच्या साईडला 2 ते 3 अशा एकदा मार्जिन अंतरावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल की त्यांना थोडासा टाईट झाला तर ते खोलून घेऊ शकतात. तर बघा इथे मी हुकाचे आय बनवत आहे. तर बघा या पद्धतीने 5 आय बरोबर ह्याच्यात बसतात. तर व्यवस्थित असं मार्किंग करूनच इकडे कधी कधी काय होतं की 2 हुकांमधलं अंतरसुद्धा सारखं नसलं ना तरी पण ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसत नाही. तर हे सुद्धा खूप मॅटर करतं. आय हुकची पट्टी तुम्ही कशी लावताय किंवा मग ती तुमची फाकल्या जाती. माझ्या एका कारागिराची हीच एक बॉम्ब आहे की तिचा ब्लाऊज इतका फिनिशिंगमध्ये ती शिवते, पण तिचे हुक जर का लावले तर इथे ना गॅप दिसतो हुक लावल्यानंतर. तर असं न दिसता कधी कधी एखादं हुक तुम्ही वाढवून पण घेऊ शकता. सपोज तुम्ही कायम 5 लावत असाल आणि हे जर अंतर जर वाढलं ना हुक पट्टीचं तर तुम्ही तिथे 6 हुके म्हणजे हुक लावू शकता. तर इथे डबल मी हुकच्या आळ्यांनासुद्धा टिपा मारून घेतलेल्या आहे. तर इथे बघा संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो ह्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटतोय हा ब्लाऊज आणि ब्लाऊजचं फायनल लूक तुम्ही बघू शकता. याला प्रेस वगैरे आपण काहीही केलेली नाही. तर ह्या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे. याला नॉट्स वगैरे आपण टाकलेले आहेत. तर ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीसुद्धा कळालं नाही तरी नक्की मला कमेंट करून विचारायचं आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर ह्या नोटवरती आपण इथे थांबवणार आहोत. भेटणार आहोत अशाच एका सुंदर आणि छान आणि तुमच्यासाठी यूजफुल असे व्हिडिओ मी घेऊन येत राहील. फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला कुठल्या ब्लाऊजमध्ये अडचण येते तर आपण तोच व्हिडिओ घेऊन येत जाऊ. ठीक आहे. तर आता सध्या खूप गर्दी आहे, सीझन चालू आहे ब्लाऊजांचा आणि मध्यंतरी खूप सारा गॅप झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा मला रिक्वेस्ट करणार की तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे तेव्हाच आपले व्हिडिओ जे आहेत ते जास्त रिक्वेस्टेडच व्हिडिओ जे आहेत ते येत आहेत. तर सध्या खूप फोरटक्स आवडतं सगळ्याच जणींना. फोरटक्स आणि प्रिन्सेस कट कटोरी शक्यतो थोडंसं कमी आहे जास्त स्टँडर्ड मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय बाय.